कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावे देखील यशस्वीरित्या पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलकाचा श्री गणेश लागलेला आहे. धावफलकावर धावा लागले त्या 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा अर्जित केल्यात अक्षय याने. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ खेळाडू आहेत लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक थोडं पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 3 या आकड्यावर. सेन्सिबल क्रिकेट का पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटर्स कडून. सन्मान दिला चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर संदीप यांचा. चेंडूला इथे मात्र सन्मान दिला गेला. डॉट चेंडू येतोय. धावफलकावर धावा लागले त्या 3. पुढचा चेंडू चला. यलवन जुगाई संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. स्क्वेअर कट आणि इथे पाहायला मिळतोय एक सेन्सिबल क्रिकेटचा क्लास याला म्हणतात. क्रिकेट जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा त्याचा सन्मान करायचा आहे आणि एखादा खराब चेंडू त्यावर त्याचा अपमान करायचा आहे. हे आहे क्रिकेट. आणि या क्रिकेटवर या चेंडूवर मात्र 1 धाव अर्जित केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि फटका चांगला चेंडू गेला. डीड मिडविकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धाव. हॅलो हॅलो पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा लागलेत आतापर्यंत 8. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट विश्वामधला सेफ फटका. चेंडूवर केलाय कडक प्रहार. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. षटकार पाहायला मिळाले अक्षयच्या बॅट मधून. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र चौकार आणि षटकारची आतिषबाजी केली. वारंवार आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या बॅट मधून. गेल्या स्पर्धेमध्ये देखील अक्षयची बॅट चांगलीच तळपली होती. न्यू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अजय सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दाखल झालेत. अजय पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू इथे मात्र सन्मान दिला गेलाय. स्क्वेअर कटचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कोणताही टाइम खर्च करू नका. फुलरलेनचा चेंडू आनंद कापत चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने.
गॅप मध्ये चेंडू आहे आणि इथे चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. पोहोचते तब्बल 19 या आकड्यावर. बिनबाद 19. सलामीच्या आलेले फलंदाज अक्षय आणि संदीप अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहेत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही बाजूने. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू झालं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. कमबॅक केले गोलंदाज अजय याने. डॉट चेंडू हाताळला गेलाय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसरत होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड पास ट्राय आणि चेंडू गेला सीमा रेषे पार. पुन्हा एकदा येतोय अक्षयच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. बॅट मधून लगातार मोठे फटके येत आहेत. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरं षटक आता पण मार्गस्थ आहे. 8 चेंडू आणि 27 धाव्यांचे आक्रमक खेळ अक्षयच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आलाय. खेळाडू येतील गॅदर करतील दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 31 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात 31. बिनबाद 31. डीजे सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहेत वैभव. शेवटचं तिसरं षटक घेऊन येत आहेत वैभव. धावफलकावर धावा लागलेत मात्र 31. बिनबाद 31. दोन्ही षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये देखील तितकीच आक्रमकता पाहायला मिळेल का? इथे मात्र लेगकड आणि थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहेत. थ्रो चांगला पाहायला मिळाला मात्र 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 32 या आकड्यावर. चला स्पीडअप करा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र
बॉल बॅटवर काय व्यवस्थित आलेलं नाहीये. इनर एज लागते आणि एक धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. बिनबाद 33. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केला. चेंडू जातो डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. डीजे नक्कीच सुमधुर संगीत आपण ऐकलात. पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळत एक धाव पूर्ण करता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावा लागले त्या तब्बल 40. पुढचा चेंडू इथे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. चेंडू खेळाडू आहेत वन बाउंस गॅदर करतील. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचतो तब्बल 42 या आकड्यावर. आक्रमक फलंदाजी सेन्सिबल क्रिकेट संपूर्ण काही क्रिकेट बद्दल पाहायला मिळतं या सामन्यामध्ये आपल्याला. एका बाजूने अक्षय आक्रमक खेळी करतोय तर दुसऱ्या बाजूने संदीप सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ओपन रिक्लेअर करते. लॉक केला आणि डिलिव्हर केला स्टँड मध्ये. अक्षयच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा. डीजे 3 षटकाचा वादी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तर तब्बल 48. बिनबाद 48. 12 चेंडू आणि 38 धावावर वैयक्तिक अशा 38 धावावर खेळतोय अक्षय. आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा अशा संदीप यांनी बनवल्या. एका बाजूने आक्रमक खेळी आणि एका बाजूने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. न्यू बॅट नवीन गोलंदाज आनंद. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू येतील का आणि इथे मात्र खेळाडूकडून करते चूक आणि चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. मारू शकतो आणि यात चौकार आलाय संदीप यांच्या बॅट मधून. आनंद यांचा पुढचा चेंडू स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न. एज होते मात्र फाईन शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत. कराफेकी पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचते तब्बल 53 या आकड्यावर. शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा लागले मात्र 53. 53 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फुल टॉस चेंडू आहे. खेळाडू आहेत मिड विकेटच्या दिशेने मात्र बनतील दर्शक आणि चेंडू गेला 1 बाउंस चौकारासाठी. 4 धावा.
8 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी आणि मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, खेळाडू आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र घडली चूक. धाव बाद होतात. अक्षय माघारी परतावं लागेल. धाव अक्षय बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे अक्षयची त्याची आक्रमक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. त्याची विकेट मात्र प्राप्त करायला यश आले ऐनवाडी संघाच्या गोलंदाजाला. आनंद याला. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनलाईट नंबर 3 वर रवी संघाचे संघनायक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. धावफलकावर धावा लागलेत मात्र 57. पुन्हा एकदा स्क्वेअर कट गॅप मध्ये चेंडू आहे. गॅप मोठा आहे मात्र धावांना कोणताही तोटा नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाव देखील पूर्ण करतील का? तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केले आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटर्स मध्ये. या 2-3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 60 या आकड्यावर. एकसष्ट धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू एक अवांतर धावसंख्येने धावफलक फडक सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 62 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका येईल का? पाहायला मिळेल का मोठा फटका रवीच्या बॅट मधून? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आलोंदी काळपट. चेंडू जातोय डीप मध्ये खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र धाव बाद होतात. बॅटर संदीप एक धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 63 या आकड्यावर. 64 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ऐनवाडी संघासमोर. ठाणेवाडी संघाने चेंडू मात्र असतील 24.
पंचांच्या उजव्या बाजूने राईट अबाउट द विकेट संदीप चाळके सज्ज आहेत. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 64 धावांचं आव्हान असेल ऐनवडी संघासमोर. चला दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितले गेले. एज लागली आहे का? मात्र दाद फेटाळली गेले. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. अचूक टप्पा पाहायला मिळाला. पहिला चेंडू मात्र डॉट हाताळला गेला संदीप यांच्या माध्यमातून. स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र थर्ड स्लिप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण करतात. संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश इथे मात्र लागला गेलाय. धावफलकावर धावा लागली 1. अजूनही 63 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील 22 चेंडू आणि 63 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. संघांना विनंती असेल सहकार्य करायचं आयोजक टीमला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नद्या स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की 3 धावा मात्र वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी अमोल यांच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. वाईट अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 3 या आकड्यावर. थेट चेंडू येतोय. स्क्वेअर कट आणि इथे मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रीच जाण्यामध्ये. चेंडू गेला सीमा रेषे पार. आनंदच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू नाही आहेत. चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. आनंदच्या बॅट मधून आलाय चौकार.
धावा. सोळा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 16 धावेत सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. 64 धावाचा पाठला करताना पहिल्याच षटकामध्ये 16 धावा ठोकल्या गेल्यात दोन्ही बॅटर्स यांच्याकडून. सलामीच्या आलेले बॅटर्स आनंद आणि राज अजूनही खेळपेटीवर सज्ज आहेत. न्यू बॉलर्स बॉलिंग ट्रॅकवर प्रसाद. तर खेळाडूंना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. समोरच्या दिशेने फटका सजवला. सुरेख फटका. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. डीजे नक्कीच पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय राज याने. एकच वादा आणि राज दादा. प्रसादच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं. दबाव टाकलाय गोलंदाजावर राज याने. पुढच्या चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. आडव्या बॅटने केला. पुल केला आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू गेला सीमा रेषे पार. वन साइड हिरो बनण्याची संधी आहे राज यांच्याकडे. हा सामना आपल्या बाजूने खेचून आणण्याचा असेल तर प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. संधी निर्माण करावी लागेल. आपल्याला सर्वोत्तम क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला करावं लागेल. आणि या संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाही आणि इथे मात्र पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर राजचा खेळ. राज बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. राजेश शिंगाडे पहिल्या चेंडूवर षटकार प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट अर्जित केले गोलंदाज प्रसाद याने. लेगदा फुलरलेनचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. निते मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा देखील पूर्ण करतील. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 29 या आकड्यावर. अजूनही 14 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल विजयासाठी ऐनवाडी संघासमोर. 14 चेंडू आणि 35 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन आदळतोय. तो शरीरावर जाऊन आदळतोय आणि बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात एकदा पूर्ण करतात.
धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. आता मात्र समीकरण असेल 13 चेंडू आणि 34 धावा. वारंवार डॉट चेंडू हाताळावे लागतील गोलंदाज प्रसाद याला. पाहायला गेलं तर समीकरण अवघड नाही आणि तितकं सोपंही नाहीये. नाईक दास हलक्या हाताने खेळलेत खेळाडू आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण करतात आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील आनंद. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लागले मात्र 31. मात्र संधी मिळाले बॉलर फलंदाजाला. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार 6 धावा. अकरा चेंडू 26 धावा. वारंवार डॉट चेंडू फेकले जातील का? डॉट चेंडू येणं अनिवार्य असेल ठाणेवाडी संघाच्या अनुषंगाने. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 40 या आकड्यावर. अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील मात्र 10 चेंडू 24 धावा. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी घडली फलंदाजाकडून. आपल्याला स्ट्राईक वर राहणं गरजेचं होतं आपल्या संघाच्या अनुषंगाने, मात्र कोणतीही चुकी करत नाही यष्टीरक्षक. आनंद बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे सुमधुर सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं प्रियंका 11 संघाचा. इथे मात्र विकेट अर्जित केले. कमबॅक केले गोलंदाज धोंडीबाई याने. आता इथे मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा यष्टीरक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र सेफ आहेत फलंदाज. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 8 चेंडू 24 धावा. वारंवार डॉट चेंडू, बॅक टू बॅक डॉट चेंडू आलेत. यावेळी पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. काय गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज धोंडीबाईंच्या यांच्या माध्यमातून मॅच बनवली आहे धोंडीबाई यांनी.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत फाईट लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतायत आणि ते मात्र षटक संपतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत 40. 6 चेंडू आणि 24 धावा. मॅच बनवले ठाणेवाडी संघाने. ते मात्र आणि 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू 23 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज अक्षय, ज्याच्या बॅट मधून तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. 42 धावांचं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. गॅदर करतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव पूर्ण करतायत. एक धाव पूर्ण करतात. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथं मात्र 5 चेंडू आणि 22 धावा. मॅच होती कुठे? जोपर्यंत राज आणि आनंद मैदानावर खेळपट्टीवर सज्ज होते तोपर्यंत मॅच पूर्ण ऐनवाडी संघाच्या बाजूने खेचली गेली होती. मात्र राज आणि आनंद डगआउटला परतल्यानंतर मॅच मात्र ठाणेवाडी संघाच्या बाजूने खेचली आणि इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात फलंदाज. चेंडूवर मात्र षटकार अर्जित केलाय. 6 धावा अर्जित केल्यात या चेंडूवर. समीकरण असेल 4 चेंडू 16 धावा. मॅच कोणत्या बाजूने झुकेल अजूनही सांगता येत नाहीये. आणि इथे मात्र जेल टिपल्या जाईल का? आणि टिपलाय जेल. संपलाय बॅटर राजेशचा खेळ. राजेश बॅक टू पे. बॅटर्स थोडं लवकर जायचं आहे. इन आउट आपण फास्ट करायचं आहे. नवीन फलंदाज अजय. 3 चेंडू 16 धावा. 3 मोठे षटकार. किती डॉट चेंडू. पहिला डॉट चेंडू आलाय. इथे मात्र पुनरागमन करून दिलाय गोलंदाज अक्षयाने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू 16 धावा. आणि इथं मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय ठाणेवाडी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलाय चेंडूला आणि इथे मात्र सामना जिंकलाय ठाणेवाडी संघाने. बिग कॉंग्रॅच्युलेशन्स ठाणेवाडी संघ. हार्ड लक प्रियंका 11 ऐनवाडी संघ. तुम्हाला पुढील सामन्यात